बघा आपला पॅगोडा तर असो तर खूप छान अशी ना रचना बनवलेली आहे, जी आकृती आपल्याला दिसते आहे ना पॅगोडाची. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. मी मयूर घाडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मयूर या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी कशा आहात? मजेत ना? मजेत राहा, आनंदी राहा आणि मस्त राहा आणि मस्त खावा मित्रांनो. तर मित्रांनो ना, आता आपण ना गोराईला आहे, म्हणजे जे आपल्या मुंबईच्या शहरामध्ये येते गोराई. तर गोराईमध्ये आहे. तर तात्पुरती तुम्हाला सांगतो की मुंबई हे शहर ना मित्रांनो एक स्वप्ननगरी आहे, जिथे प्रत्येक माणूस ना स्वप्न घेऊन या नगरीमध्ये ना स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तर त्या स्वप्ननगरीमध्ये आहे. मुंबई हे शहर स्वप्ननगरीच आहेच, त्याबरोबर ते मित्रांनो ना भारतातील आर्थिक राजधानी म्हणून ना ओळखलं जातं. तर याच मुंबईमधल्या ना आर्थिक राजधानीमध्ये ना वेगवेगळे ठिकाणे आहेत जे बघण्यासारखे आहेत. तर उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो गेटवे ऑफ इंडिया, त्याच्यानंतर भाऊचा धक्का, मरीन लाईन्स, जुहू चौपाटी, मुंबादेवी नॅशनल पार्क, असे भरपूर ठिकाणे आहेत. तर अशा जे आपल्या मुंबईमध्ये ना असं एक ठिकाण आहे ना, ते म्हणजे ना गोराईमध्ये ना पॅगोडा. तर हे पॅगोडा म्हणजेच ना विश्व विपස්සना पॅगोडा. तर हे मित्रांनो ना महाराष्ट्रामधील ना 7 आश्चर्य जे महाराष्ट्रामध्ये आहेत ना, त्यापैकी हे पॅगोडा एक आश्चर्य आहे. तर खूप बरं वाटतं. तर आज आपण तिकडे जाणार आहोत, जस्ट गोराईला आहे आपण. तर आपण ना थोड्याच वेळामध्ये आपण ना तिथे पोचू. जस्ट आपण आता गोराईला आहे, गोराईचा बीच आहे ना तिथेच आहे आपण. तर आवाज तुम्ही ऐकत असाल तर त्या आपल्या बुद्ध धर्मांचा, ज्या बुद्धिस्टांचा असा मंत्र आहे जो आपला, त्याचा तुम्हाला आवाज येतच असेल. तर बाजूलाच आम्ही गोराईला. तर थोड्या वेळाने आम्ही एंट्री करू आतमध्ये. तर तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवेन म्हणजे कसं आतमध्ये आहे वगैरे, जर व्हिडिओ शूट करायला दिलं तर. आणि थोडंसं शूट करेन मी बाहेर ना, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव अजून थोडासा कमी झालेला नाही आहे. तर त्यामुळे थोडंसं आपण नियमांचं पण पालन केलं पाहिजे. तर मित्रांनो आपल्यासोबत ना कोण आहे? चिकू आहे, ज्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला होता. त्याच्यानंतर जयेश आहे माझा भाऊ. तर या ट्रिपमध्ये आपण 3 जण बघणार आहोत पॅगोडा वगैरे. तुम्हाला दाखवू, आम्ही एक्सप्लोर करून दाखवू कसा आहे तो पॅगोडा. तर चला जाऊया आपण आतमध्ये. जाएंगे ना? चलो देखते हैं. चलो चलो बा.
तर मित्र हो ना, जस्ट आपण ना पॅगोडामध्ये ना इंटर केलेलं आहे. थोडंसं खाली ना सिक्युरिटीची इथे थोडीशी इन्फॉर्मेशन त्यांनी दिली की आम्हाला कोरोनाचं सिच्युएशन म्हणजे असं 1-1.5 वर्ष झाली आहेत, तरी पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ना थोडंसं नियमांचं पण आपण पालन केलं पाहिजे. तर खाली आपली ना ज्या कॅमेऱ्याची जी होती स्टिक ना ती सिक्युरिटीने ना काढून घेतली आहे खाली, कारण अलाउड नाही आहे इथे व्हिडिओ वगैरे करायला. तरी पण मी थोडंसं ना त्यांच्याशी नजर चुकून व्हिडिओ करतो आहे, कारण आपल्या व्ह्युअर्सना दाखवायचा की पॅगोडा ना कशा पद्धती इथे त्याची रचना आहे ही तुम्हाला मी दाखवतो आहे इथे आहे. तर खूप छान वाटतं इथे आल्यानंतर. तर तुम्हाला रचना दाखवतो कशी आहे आपल्या पॅगोडाची. तर चला. पॅगोडामध्ये ना प्रवेश केल्यानंतर ना तुम्हाला जे समोरचं दृश्य दिसतंय ना, तर त्यालाच पॅगोडा म्हणतात. तर पॅगोडा म्हणजे मित्रांनो ना म्यानमार, श्रीलंका, चायनामध्ये ना तुम्ही गेल्यानंतर ना हे पॅगोडा तुम्हाला जास्त प्रमाणात बघायला भेटतील. तर मित्रांनो इथे येऊन ना तुम्ही मेडिटेशन म्हणजे ध्यानस्थ बसू शकता. आणि आतमध्ये बघूया मित्रांनो की काय काय आपल्याला बघायला भेटतं. तर भला मोठा तुम्हाला खांब दिसतोय ना, तर हा पूर्ण गोल्डन कलरमध्ये ना बनवलेला आहे. तर बाजूला इथे घंटा आहे, त्याच्या बाजूला त्यानंतर नगाडा आहे. तर चला जाऊया वरती आपण बघायला पॅगोडाच्या इथे. मोठ्या अशा मूर्त्या दिसतात तुम्हाला. आणि हे बघा नगाडा आहे इथे, तर तुम्ही वाजू नये इथे कृपया येऊन. तर त्यांचे जे नियम तुम्ही ना पाळा. त्यानंतर हे बघा बजा नगाडा धरम का गुंजे चारो ओर. तर हे बघा मित्रांनो प्रवेशद्वार आहे मुख्य आपला पॅगोडाचा. तर तुम्ही इथून ना आतमध्ये एंट्री करू शकता. आणि पॅगोडाच्या पायऱ्या बघा. खूप मोठा आहे असं आणि खूप छान वाटतं असं गोल्डन कलरमध्ये. आणि बाजूला मगाशी तुम्हाला दाखवलं होतं ढाल होती. आणि इथे बघा घंटा आहे इथे. तर तुम्हाला मी दाखवतो इथे बघा गुंजे वाणी धरम की धरती और आकाश. तर हे बघा खूप मोठा असा घंटा आहे इथे. तर आता आपण ना पगोड्याच्या ना वरती जाऊया, म्हणजे मेन जे आतमध्ये आहे ना, तर तिकडे जाऊया. आपले 2 फंटर पुढे चालले आहेत. खूप छान वाटतं इथे, प्रसन्न वाटतं आल्यानंतर. आता नाही म्हटलं तरी ना 12-12:30 वाजले आहेत, पण ऊन लागतं आहे. पण उन्हाबरोबरच ना वारा जो आहे ना तो खूप छान आहे. त्याच्यामुळे ना बरं वाटतं, असं फ्रेश वाटतं. आणि आज थोडीशी ना गर्दी कमी आहे मित्रांनो. तर जयेश आणखी चिक्कू आमचा खूप मन मोलात असा आनंद घेत आहेत आपला पॅगोडाचा. थोडंसं चढलं तर जरा दम लागायला लागला. तर मित्र हो ना पॅगोडाच्या ना पायऱ्या चढून वरती आलो आहे, तर थोडंसं दमायला लागलं आहे, दमायला झालं आहे इथे थोडंसं. तर आलो वरती, पण जेवढं ना वरती आलं ना तेवढं खूप छान वाटतं. वारा आहे वरती आणि खूप बरं वाटतं. तर थोडंसं वातावरण दाखवतो तुम्हाला आणि बाजूचा परिसर दाखवतो, कारण सिक्युरिटी थोडीशी टाईट आहे, व्हिडिओ शूट करायला देत नाही. तर मित्र हो ना हा पॅगोडाची ना रचना तुम्हाला दिसतच असेल, खूप छान असतं. पॅगोडाचं ना डिझाईन केलेली आहे.
तर खूप मोठा असा ना खांब आहे आपला पॅगोडाचा. तर ह्या मोठ्या पॅगोडाच्या बाजूलाच ना इथे छोटी पण पॅगोडा आहेत, तुम्हाला दिसतील. आणि आजच्या पब्लिक ना थोडंसं कमी आहे मित्रांनो, कारण ऑफ डे असल्यामुळे ना लोक कसं कमी येतात, इथे येणं जाणं कमी असतं आणि विकेंडला थोडंसं जास्त गर्दी असते. तर डोक्यावर ऊन आलाय, गरम होत आहे. धम्मचक्र बगीचा. तर धम्मचक्र बगीचा बघा, बसण्यासाठी सीटेस आहेत तिथे. आणि त्याच्यानंतर हे बघा छोटी अशी ना फुलझाडे आहेत, शोकेची झाडे आहेत. आपल्या केळीसारखी दिसतात तुम्हाला, केळी नाही ते, तर शोकेची झाडं आहेत ही. आणि हरणं दिसत आहेत, आपल्या हरणाच्या मूर्त्या ठेवलेल्या तिथे, स्टॅच्यू. आणि हे आपलं व्हील ऑफ धम्म रोटेट म्हणजे चक्र आहे आपलं, धर्मचक्र असं. तर इथे ना आपल्या महामानव बुद्धाचीच म्हणजे गौतम बुद्धाची नाही ते मूर्ती आपली बसवलेली आहे. तर किती मोठी भव्य अशी मूर्ती आहे बघा तुम्ही. मला ना कॅमेरा ना वरती करावा लागतो, एवढा मोठा आहे असा पुतळा आपला, मूर्ती आहे इथे भव्य अशी. तर हा संदेश बघा तुम्ही, महामानव बुद्ध की महान विद्या उपासना.
मित्र ना आपण आतमध्ये ना पॅगोडामध्ये आतमध्ये गेलो. आतमध्ये ना व्हिडिओ शूट करायला अलाउड नाही आहे. तर आतमध्ये खूप मोठा आहे आणि ज्या आर्किटेक्चरने बनवलं असेल ना त्याला बिग थम्सअप. तर खूप मोठा आहे, बघण्यासारखं आहे. इथे आलं तर मन मोकळं आणि शांतता एवढी आहे ना, खूप छान वाटतं इथे आल्यानंतर. तर थोडंसं अजून बाजूचा भाग आहे तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो आहे. तर चला. इथे छान वाटली ना की या पॅगोडाच्या आतमध्ये ना शौचालय आहे. तर खूप छान असं ना क्लीन ठेवलं आहे शौचालय. हे बघा, कुठे असं वाटत नाही की घाण आहे, कचरा आहे वगैरे. तर खूप असं ना छान क्लीन ठेवलं आहे ह्या इकडच्या कर्मचाऱ्यांनी. व्हाईट फरशी बघा, पूर्ण क्लीन, सफेद एकदम, कुठे डाग पण दिसत नाही आहे तुम्हाला. तर मित्र ना आता आपण ना पॅगोडाना फिरून झालो, थोडासा फिरायचं बाकी आहे. तर फिरून झाल्यानंतर थोडीशी ना आता भूक लागली आहे. नाही म्हटलं तरी ना 2-2:15 वाजले आहेत आणि आता जस्ट आम्ही काउंटरवर जाऊन ऑर्डर दिली आहे. तर जेवणामध्ये काय काय असेल ते तुम्हाला दाखवेनच. तर चला, ऑर्डर दिली आहे तर आपण ऑर्डरची वाट बघूया, वेट करूया. तर चला. तर आपल्याबरोबर तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं कोण पण आहेत. तर हे बघा, गणेश आहे माझ्याबरोबर, माझा भाऊ. त्याच्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आपल्या चिकू. तर तिघजण आम्ही आलो इथे. तर खाऊया आधी आपण, त्याच्यानंतर मग थोडंसं राहिलेलं आहे ना आपण एक्सप्लोर करूया. कारण अलाउड नाही आतमध्ये एक्सप्लोर करायला. तरी पण थोडंसं कसं चोरून वगैरे ना एक्सप्लोर करतो आहे मी. तर चला. आपण ना ऑर्डर नॉर्मलच ऑर्डर केली आहे. एक तर आपला शेजवान राईस मागवला आहे आणि त्याच्यानंतर एक बटर पावभाजी मागवली आहे. तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कशी आहे ती बटर पावभाजी. थोडासा शेजवान राईस थोडासा डल वाटतो आहे. तर बेटर मला दिसते थोडीशी पावभाजी. तर खाऊन तुम्हाला दाखवतो टेस्ट कशी आहे ती आपल्या बटर पावभाजीची. सर्वप्रथम ना पावभाजी बघतो कशी आहे ती, टेस्ट करूया. कारण थोडंसं बघताना थोडंसं रिव्ह्यू मला वाटला होता तिथं. तुम्हाला रिव्ह्यू देतो कसं झालं आहे ते पावभाजीची आपली. ठीक आहे पावभाजी. आणि शेजवान राईस पण बघूया कसा राहतो. शेजवान फ्राय राईस. तर ओके, मला थोडीशी ना पावभाजी बेटर वाटली. राईस शेजवान फ्राय राईस ना आपला 40 थोडासा ओके आहे, ठीक आहे. पोट भरलं बस झालं आपलं. तर चला, तुम्ही पण या खायला, मला पण खूप भूक लागली आहे. तर चला ना, आपण शेजवान फ्राय राईस जो मागवला होता ना त्याच्यामुळे ना पोट भरलं नव्हतं. म्हणून आपण आता ना आपण हे ना हक्का नूडल्स ट्राय करून बघूया कसे आहेत ते. तर हे बघा, भरपूर इथे क्वांटिटी थोडीशी मित्रांनो थोडीशी जास्त आहे नूडल्सची. मगाशी राईस होता ना थोडासा कमी होता, पण इथे थोडीशी नूडल्सची क्वांटिटी ना खूप छान आहे. तर बघूया टेस्ट पण कशी आहे ती. तर ना दुपारच्या जेवणानंतर ना छान म्हणजेच ठीक आहे असं जेवण होतं, पोट भरलं ना. तर त्या जेवणानंतर ना थोडंसं जे एक्सप्लोर करायचं जे राहिलं होतं तुम्हाला ना ते तुम्हाला दाखवतो एक्सप्लोर करून. आणि मित्रांनो खूप छान वाटतं इथे आल्यानंतर मला एक गोष्ट, कारण खूप क्लीन आहे. परत तुम्हाला सांगतो, स्वच्छता इथे खूप छान ठेवलेली आहे. आणि त्याच्यासाठी ना बिग थम्सअप त्या कर्मचाऱ्यांसाठी. खूप बरं वाटतं इथे आल्यानंतर. आणि चला दाखवूया थोडंसं जे एक्सप्लोर करायला आलेलं आहे. तर मित्र हो ना, इथे तुम्हाला दिसत असेल ना एक आकाश देवी आहे, त्याच्यानंतर आकाश देवता आणि मधले हे आम्हाला पण माहीत नाही काय, कारण नावं लिहिली आहेत त्याच्याने मी तुम्हाला सांगतो आहे. इकडे पण आकाश देवता आहे आणि इकडे आकाश देवी. तर असा रचना इथे बॅक साईडला. आपण पॅगोडाच्या बॅक साईडला आलो आपण आहे.
पॅगोडाचा जो आजूबाजूचा परिसर आहे ना तो मित्रांनो खूप ना प्रशस्त आहे, खूप मोठा आहे असा आजूबाजूचा परिसर. तो आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा नाही आहे, तर हा सत्यनारायण गोयंका आणि श्रीमती इलायची देवी गोयंका, तर त्यांचा हा पुतळा आहे. तर त्यांची माहिती त्यांनी दिलेली आहे, कारण जास्त जवळ जाऊ शकत नाही आम्हाला जसं सांगितलं आहे की 6 फीट तुम्ही थोडंसं लांब राहा त्या पुतळ्यापासून. मी आलो आहे, पुतळा तुम्हाला दाखवला आता. आणि मला एक खूप छान गोष्ट ती दिसली ना, ती म्हणजे ना खूप छान अशी ना जास्वंदीचा एक प्रकार आहे. तर फुलं ना नॉर्मली छोटीशीच असे आहेत, आपल्या मोठ्या जास्वंदीसारखी नाही आहेत. तर हे तुम्हाला दिसत असतील. आणि कलर जो आहे ना जास्वंदीचा मित्रांनो खूप छान असा वाटतो आहे. तर आपल्याकडे ज्या गावी असतात ना जास्वंदी त्याच्या वेगळाच प्रकार आहे जास्वंदीचा. आणि इथे बघा तुम्हाला दिसत आहे की ना लहान मुलांसाठी ना गार्डन बनवलेले आहे खूप छान असं खेळण्यासाठी. तर तुम्ही इकडे नंतर लहान मुलं घेऊन येते, तुम्ही लहान मुलं ॲक्च्युली खेळू शकतात व्यवस्थित. त्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत ना जलदेवता. आणखीन हे तलाव आहे नॉर्मल असं छोटंसं. इकडे तर बघा जरा फोटोशूटचा एक गरज केलेला आहे आपल्या भावांनी. गोयंका बरोबरच ना सयाजी उबाखीन यांनी पण ना या पगोड्यासाठी ना काम केलं आहे मित्रांनो. तर त्यांचाही पुतळा इथे ना ठेवण्यात आलेला आहे. तर त्यांच्या पण कामाबद्दल आपण ना थोडंसं माहिती करून घेऊया. हा त्यांचा मित्रांनो पुतळा आहे, खूप छान पद्धतीने असा दिसतं गोल्डन कलरमध्ये. आणि त्याच्यानंतर ना सयाजी उबाखीन 6 मार्च 1899 आणि 19 जानेवारी 1971. तर हे बघ, सयाजी उबाखीन जी के प्रति हम अपने हार्दिक कृतज्ञता व्यक्त करते हैं. तर मित्रांनो तुम्ही पूर्ण वाचा आणि त्यांच्याबद्दल ना थोडीशी डिटेल जाणून घ्या की त्यांनी काय कार्य केलं आहे या पॅगोडासाठी. तर अशोक स्तंभ तुम्हाला दाखवतो आहे हा बघा. शांति एवं समन्वयता का केंद्र यह विशाल विश्व उपोषण स्तूप. हे बघा उपोषण. तर 2008ला ना मित्रांनो हे कंप्लीट झालेले आहे मला वाटतं. हे जी वास्तू जी आता बनवलेली आहे मोठी ना पॅगोडा. आणि हे बघा
तर बघा केवढा मोठा दरवाजा आहे तो. लकडे काही आहे ना, तर लाकडाचाच बनवलेला आहे भला मोठा असा दरवाजा. तर हा मुख्य दरवाजा आहे मित्रांनो. आणि आपण मगाशी तो दाखवला होता ना, तिकडनं आतमध्ये एंट्री केली होती ना, तो वेगळा दरवाजा आहे. आणि आतमध्ये ना ज्या डोरवर ना मित्रांनो, डोरवरच्या वरती मग ना जे कोरीव काम केलेलं आहे ना, खूप छान वाटतं. असं वेगवेगळं कोरीवकाम आहे, मूर्त्या वेगवेगळ्या दाखवल्या त्या कोरीवकामाच्या. आपण बॅक साईडला आल्यानंतर ना इथे ना हे त्यांचं मुख्य कार्यालय आहे. तर पुढे जायला देत नाही आम्हाला, तर इथूनच मी लांबूनच व्हिडिओ शूट करतो आहे. तर मला वाटतं हे ना मुख्य कार्यालय असावे या पॅगोडाचं, जे कार्यकाळ चालत असावे इथे. खूप छान वाटतं इथे आल्यावर, कारण मुंबई शहरामध्ये ना जी भागदौड असते ना, आणि त्याच्यात कसं आराम हा भेटत नाही मोस्टली. तर इथे आल्यानंतर थोडंसं ना जे आपले थकान असतो ना, तो आपला निघून जातो. तर तो थकान घालण्यासाठी आम्ही आज ना इथे पॅगोडाला आलो होतो. तर खूप छान वाटतं इथलं वातावरण. आणि बॅक साईडला तुम्हाला मित्रांनो दिसत असेल तुम्हाला की मग तुम्हाला दाखवलं ना ते तलाव, ते तलावाचं ना काम बाकी आहे, चालू आहे थोडंसं. आणि मोस्टली वाटतं तेच पाणी ना आतमध्ये यूज करत असतील. आणि हे बघा सौर ऊर्जेचे पॅनल, आणि या सौर ऊर्जा पॅनलचीच वाटतं इलेक्ट्रिसिटी असेल ना ती यूज करत असतील. तर असो, तर खूप छान वाटतं. पाठचा बॅकग्राऊंड बघा मित्रांनो, हिरवळ आहे, डोंगर तुम्हाला दिसत आहे, डोंगराच्या रांगाच आहेत पाठीमागे. तर मुंबईत जवळ असं एक ठिकाण आहे की शांतता, थकवा जो निघून जाणार असतो ना, तो इथे येऊन आल्यानंतर तुम्हाला समजेल. आराम, शांतता, आणि त्याच्यानंतर जे म्हणतात ना मेडिटेशन. तर असो, आपण आता ना निघायची वेळ झालेली आपली. तर जातापूर्वी तुम्हाला नाही पॅगोडाचा ना एंट्रन्स दाखवतो, मुख्य दरवाजा. आणि त्याच्यासमोरच ना तुम्हाला थोड्याच वेळांना सनसेट होईल. तर आपले सूर्यदेव पण आपल्या घरी जायच्या मार्गावरच आहेत. नाही म्हटलं तर 5-5:30 वाजले आहेत, आणि सनसेट थोड्या वेळानंच होईल. तर आपण सनसेट होईपर्यंत थांबणार नाही आहोत. तर अशा प्रकारे ना आजचा दिवस आम्ही इकडे गोराईच्या इथेच पॅगोडाला आम्ही आजचा दिवस पूर्णपणे मनसोक्त असा आनंद घेतला आजचा दिवस. तर मित्रांनो ना व्हिडिओचा शेवट करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि आपण म्हणजेच आम्ही सगळ्यांना आता जस्ट बाहेर आलो पॅगोडाच्या. आणि आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आत्ताच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जे आतमध्ये पॅगोडामध्ये काय काय होतं ना, ते तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा मी प्रयत्न केला. कारण आतमध्ये ना सगळ्याच गोष्टी अशा ना एक्सप्लोर करायला भेटल्या नाही आम्हाला. आणि 10 मिनटाचं आम्ही मेडिटेशन केलं. तर म्हणजे ध्यानस्थ बसलो होतो आम्ही. तर खूप छान वाटलं आम्हाला. आणि तुम्ही पण मित्रांनी या इथे, आणि आतमध्ये 10 मिनटाचं ना मेडिटेशन असतं, ते तुम्ही करा. आणि त्याच्यामुळे थोडंसं ना आपलं मन असतं ना शांत होतं, आणि जे आपले विचार वगैरे असतात ना ते निघून जातात, वाईट वगैरे असते विचार असतात ते. तर असो, तुम्ही पण एक दिवस या इकडे पॅगोडाला व्हिजिट करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय काय दाखवलं हे तुम्ही बघितलंच असाल. तर ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज
प्रेस करा, जेणेकरून ना व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला पुन्हा भेटू अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि मित्रांनो देवा काळजी.